नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावरान तडका। लंकेचा मालक होता पण भजन शंकराचं करीत होता, तर देवाला मोक्ष त्याला द्यावा लागला। बायको पळू दे रावणानं, रामाची पळू जाऊ दे, काही फरक पडला नाही त्याला। आमच्या महाराज लोकांनी तेवढंच लावून दिलंय, रावणाशी तर पळू दे, तुझ्या काय बापाचं गेलं पळू जाऊ चाल। अरे पण रावणानं मोक्ष मिळवला हे सांग ना 2-3 वेळा। रावणाच्या 4 गोष्टी लोकांना सांगायच्या रोज। जगातला पहिला मातृभक्त रावण, जगातला पहिला शिवभक्त रावण, आणि लंका सोन्याची असून भजन करीत होता। 4थी गोष्ट, जगातला मरताना हसणारा पहिला भक्त रावण। ते दिलं सोडून गाडी वाढून आला, येऊ दे जाऊ दे, काय तुला तकलीफ नाही झाली। मूर फटेपो तेव्हा सुद्धा माहिती नाही, काही लोक म्हणते वाल्यानं 17 जण बामणं मारली, एवढी बामणं आणली कुठून होती? इथं 2-4 गावा मिळून एक बामण आहे, त्याला एवढी 17 जण बामणं कुठं सापडली? बरं सापडली ते सापडली, बामणं डोंगराला गेली ती का आला, त्यांना गावातलंच खापानं काय पोथ्या वाची त्यात कुडून लोक। अरे वाल्यानं 17 जण मारली नाही टाळकरी मंडळी, वाल्यासारखा जगातला भाग्यवान माणूस नव्हता, त्याला नारद स्वतः भेटायला गेलता। एवढा नशिबान माणूस होता, चंद्रामृत सुखा शेवेल असता जाता रवी धरवेल, पण नारद इतका भाग्यवान की त्याला देव वाल्या इतका भाग्यवान का त्याला नारद भेटायला गेला। का? त्याला फक्त संगत वाईट होते, नाही तर साधूच होता तो। आपण ते दिलं सोडून वाल्यानं माणसं मारली, मारू दे। हे धनुष्य जो उचलेल त्याला माझी सीता माळ घालेल। कोणाचं वाक्य? जनकाचं। आता लय भारी काय का जनकाचं वाक्य। पूर्वी कुणालाही नाही द्यायची। पूर्वी असा नियम होता महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता, आणि बाप ज्या घरात येईल त्या घरात पोरीने नांदायचा असा नियम होता। आता बापालाच व्हॉट्सअपला माहिती झालं, त्याला गुड्डी गेली का? मग गुड्डीची आई म्हणली, अहो गुड्डी नाही तर सिटी सती, ती सिटी सती म्हणजे कालपासून गुड्डी करत नाही म्हणते ती सती। आता आंदोलन धरीत आहे। आता काय समाजानं ते सगळं सोडून दिलं महाराज। जनकाला सांगितलं मी पोरगी देईल, पण आता भंगाराला देणार नाही। ज्याच्यात घमेंड त्यानं धनुष्य उचलायचं, सीताने यायची। अक्कल बंद झाली लोकांची। पण काहींना वाटलं धनुष्य म्हणजे किरकोळ आहे, ते आले पाहाला धनुष्य पाहिलं होते, म्हणजे सीता नको, जगणारच नाही आपण, ते सीता उचलून काय करणार? म्हणजे हाय ती रांडकी व्हायची। ती चालली निघून, त्याला विचारलं का चाललंय? पाहायला आलतो म्हणजे। सीता बिता नको आम्हाला, काय करत आम्हाला सीतेत आम्हाला काय करत? मग काय झालं, या पठ्ठ्याला आमंत्रण नव्हतं। कोणाला? रावणाला। पण ह्यालाच का ऐका, रावण हा अहंकार आहे, न बोलवता येतोच, आणि आज बसलेल्या माझ्या सगळ्या माणसांना अहंकार आहे, दुःख येणारच दुःख। रावण आला का रे जनका? एवढं मोठं धनुष्य उचलायला तू मला, किरकोळ धनुष्य उचलायला मला बोलवलं का नाही रे? का नाही? अहंकार। जनक हुशार होता, जनका साईडला असं घालून एवढं किरकोळ धनुष्य उचलायला तुम्हाला बोलवणं म्हणजे तुमच्या शक्तीचा अपमान आहे। बिघडलं रावणाला काय मांड्यात वाजवायचा नुसता रावण मांड्या वाजवायचा। सीतेला वाटलं एक आता पळवणार आपल्याला, सीतेने बाकीच्या देवांना हाका मारले, खंडोबा बैरोबा बिरोबा हे नंगाड देव। यांना सांगितलं तुम्ही धनुष्याच्या टोकावर बसा, ते धनुष्याच्या टोकावर बसले, रावणानं धनुष्य उचललं, 2-4 बरगाड्या मोडल्या, रावण मिळालं बिलं नाही, तर कणायचं रावण। रावणाच्या प्रश्न मी विचारणार बरं का, आता उत्तर तुम्ही द्यायचंय। रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली, एवढं जड धनुष्य होतं ते धनुष्य सीता अंगणात घेऊन घोडा खेळत होती, तर ती सीता रावणानं उचलली कशी? आपलं कीर्तन म्हणजे डिस्कव्हरी चॅनल, शोधत लावायचा महाराजाला, उगाच नाही। रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली, आणि आमची कीर्तनकार मंडळी म्हणती दाढी वाढून आला, सीतेला कवळी मारली। माहिती म्हणून तुम्हाला सांगून ठेवतो, सीता ही माया आहे आणि रावण हा अहंकार आहे। अहंकाराबरोबर माया जाणारच, आणि दोन्हीमुळे दुःख येणारच। तुम्हाला मला काय आलंय? अहंकार। काय आली? माया। संपलो आपण, अजून तर काहीच नाही।
महिला मंडळ हे राजाराम भाऊंचा आदर्श घ्या. एवढा मोठा फेस्टिवल त्यांनी मांडला ना, 3 गोष्टी करा. पटलं तर हा म्हणा. आणि हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. आपल्या कीर्तनाला पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तर आहे हा लय उत्तर आहे, पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. आम्ही म्हणायचं बैल गा बनन, तुम्ही म्हणायचं त्याच्या दुधाचा चहा. मी मरल ना महाराज, म्हणजे मरल नाही मी 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार, ध्यानात ठेवा. आज ह्या बिचाऱ्यानं संस्कृती जतन करण्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम केला. आज अशा कार्यक्रमांमुळे सामाजिक प्रबोधन होऊन संस्कृती जतन होणं काळाची गरज आहे. अशातून शालेय कार्यक्रम आहे, गायनाचा कार्यक्रम आहे, कीर्तनाचा कार्यक्रम आहे, आणि ह्या गोष्टी आता करणं काळाची. त्या बिचाऱ्याला देवानेच किती चांगली बुद्धी दिली की 16 वर्ष एवढा कार्यक्रम राबवला. सदस्य खजिनदार सगळ्यांनी. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. आजच्या फेस्टिवलला सांगतो, ऐकाल. महाराज म्हणून ऐकायचं नाही, महाराज मारू दे उलट होते तिकडे. महाराज कीर्तन संपले हो का मारणं. तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं महिला मंडळ. 1, पाणी जपून वापरा. आज ही गोष्ट प्रत्येक माणसानं कटाक्षानं पाळली पाहिजे. यावर आपलं मत काय. आजारी तुम्ही पाया पडून सांगतो, पाणी नसल्यावर काय होतंय याचा अनुभव आपण 6 वर्ष घेतलाय. पाण्याचा वापर जपून करा. यावर आपलं मत काय. नळ बंद ठेवायचा. भांडे घासताना भांड्यांमध्ये सारखा नळ चालू ठेवत नका जाऊ. दुसऱ्याचा ओटा ओला होईल असं पाणी वापरू नका. आणि शेतकरी बांध फुटेल एवढं पाणी गव्हाला वापरू नका. पाण्याचा वापर जरूर करा, जपून करा. काय मत आहे तुमचं. ही काळाची गरज आहे. 1, पाणी जपून वापरा. 2, वीज जपून वापरा. अजून आपल्यावर विजेचं संकट येणार आहे. आता ही 5-6 वर्ष तुम्हाला वीज का कमी पडली नाही, तर सगळ्या शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणीच नव्हतं. त्यामुळे मोटरी, इलेक्ट्रिकल पंप सगळे बंद होते. यंदा ती अडचण येणार आहे. वीज जपून वापरा. आणि 2, 3, वाणी जपून वापरा. याला जरा आवर घाला आणि वयामानाचं भान ठेवून बोला. सुना आहे तुम्ही, सुना. तुम्हाला सासू सासऱ्याला बोलायचा कवडीचा अधिकार नाही. तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्यानंतर आम्ही घेऊन आली म्हणजे घरी घेऊन नाही आली. तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं बा. बोल. कपाट तर घरात घालताना मोडलं. दिवाण तर वाकेलच होता. सोफा सेटचे खेळे निघेलच होते. तांब्याचे आमटेलच होता. काय झालं. विनोद समजू नका. तुम्ही बोला नवऱ्याला. तुम्हाला नवऱ्याला बोलायचा अधिकार आहे. तो तुमचा व्यवहार नवरा आहे. तो कधी नाही म्हणला का भांडे घासायला. कधी नाही म्हणला का दोन. तुम्ही त्याला काय अरे वाघासारखं गडी होता पण बिबट्या झाला. पण पाया पडून सांगतो महिला मंडळ, थोडस वाईट वाटेल पण वयामानाने सासू सासऱ्याला बोलू नका. का. शेतकरी वर्ग गरिबी सहन करू शकतो. शेतकरी वर्ग उपाशी राहणं सहन करू शकतो. मुलाकोण आणि सुनबाईकोण झालेला अपमान तो सहन करू शकत नाही. आणि तुम्हाला तो अपमान करण्याची गरज सुद्धा नाही. तुमचा काय संबंध येतो. काय तुला सासऱ्याचा बोलायचा अधिकार आहे. तुझा नवरा आहे तो त्याच्याशी बोलायचं काय असेल ती. त्याने आयुष्यभर कष्ट करून संसार उभा केलाय. तुझ्या नवऱ्याने त्याची इस्टेट ठीक सांभाळली सुद्धा नाही तर वाढवायचा कधी वाढवायचा. त्याच्या बापानं कमावलेली इस्टेट त्याने इकून टाकली. ती त्याला सांभाळता आली नाही तो वाढवेल का वा. त्याच्या बापाची इस्टेट त्यानं इकली, स्कॉर्पिओ घेतली. आणि तू म्हणती माझ्या नवऱ्याने प्रगती केली. मी घरात आले आणि घराची भरभराटी झाली. विचार बरं तुझ्या मनाला घराची काय अवस्था झाली. हा विनोद नाही. पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा. मान्य. आणि या 3 गोष्टी काळाची गरज आहे. आता तुम्हाला सांगतो 3. तुम्ही मला बरं झालं त्यांनाच बोलले. तुम्हाला सांगतो 3. 1, अंगातली ताकद जपून वापरा. मारामाऱ्या करायचे, दंगली करायचे, आंदोलन करायचे, टपरे पेटवायचे दिवस आज राहिले नाही. आता काळ कडक झालाय. पोलीस खातं 15 वर्षापासून नंबर 1चं काम करते. 70% जनता पोलीस खात्यात जागे वाढली. आता हे कार्यकर्ते जरा नीट ऐका. जरा आमच्या टोळीत या. आता हे लोकांचे वाढदिवसाचे बोर्ड ठोकायचा बाद झाला. आता
काय राहिलं नाही राजकारण सुद्धा, काय राहिलं? 3 महिने एकमेकाला शिव्या दिला, आता एका कोंबडी कोत्या हे आपण बावळात ठरलो ना. त्यांनी 3 महिने नेट लावलं माईकवर, असं झालं असं. आपण बसलो ना बिड्यावडीत, आपल्याला आहे काय फायदा? परत त्यामुळे कार्यकर्त्यांचं वर मार्केट राहिलं नाही. आता गावात एवढं पहिल्यासारखं मार्केट, घरात तर नाहीच. घरात नाही मार्केट यांना, घरात 2 लोकांना किंमत नाही. अति श्रीमंत जी माणसं आहेत ना, त्यांना घरात चहा नाही. कोट्याधीश लोक आहेत ना, हे सकाळी चहाला हॉटेलला, दुसऱ्याचा चहा प्याला हॉटेल कडून व्यासतात आमच्यावानी. पाहत लई भिकार. आणि चहा कोणचा प्याणार? सुताराचा, गावंड्याचा, गरीबाचा, जे इटाराची ते लोक यांना चहा पाहिजे. त्या माणुसकी म्हणून नाही, यांच्यात ठोकायची म्हणून. ते लोक फुगीर राहते, 250 रुपयेच कमावणार. पण ते त्यांना म्हणतात, दादा चहा घेता का? ते प्रेमानं म्हणले का जिरवायची म्हणून. दादा म्हणतो द्या बा. चहा पेता पेता दादा म्हणतो, जीसीबी घेतला आपल्या पोरेनं. का तुला खड्डा घ्यायला घेतला? तुला चहा आला पैसे नाही. जीसीबीनं काय खड्डा घेतो का हलकटा? अरे ते गावंडी पा इटारातून चहा भाजी देईल. श्रीमंत माणसांचे लय दरिद्री जगणं यांचं. हे फक्त यांना जर मित्राला चहा पाहिजे असला ना, ते हॉटेलमध्ये गर्दी वय कमी पोहेपर्यंत उठते ना हॉटेलमधून. बस तुम्हाला 10:30 वाजले आणि पार सगळे निघून गेलं का मग हॉटेलला लावून. नाही भिकारी. तसे कार्यकर्ते घरी जर गेले ना, यांना घरातलंही वजन नाही. यांच्या बायका नीट बोलत नाही घरात. भजन्यांच्या बायका तरी म्हणतात आले का? शेतकऱ्याची बायको म्हणते चहा ठेवू का? नोकरीवाल्याची बायको तर दारातच उभी राहते, काळी पिशी घ्यायला, तर मसाला काढलेलाच राहतो. पण कार्यकर्त्यांच्या बायका तशा नाही. पप्या त्याला विचार खायचंय का बाहेरून खाऊन आलाय पाय, आणि त्याच्या तोंडाचा वास घे. मुदबीत प्यालाय का पाय, आणि त्याला म्हणा अंगणात झोप. आणि तो सकाळी म्हणतो गावात काही भरीव कामं केली पाहिजे. अंगातली ताकद जपून वापरा. काय म्हणते तुमचं? आणि पाया पडून सांगतो बसलेल्या माणसाला 2-4 गोष्टी सांगणार आहे. पण हे मुद्दे ह्या फेस्टिवलला काळाची दंगली करायचे दिवस राहिले नाही. आता तो काळ गेला. आता 100% जनता सीसी कॅमेऱ्यात येईल. जर कधी टपरी बिपरी पेटवताना क्लिप मध्ये दिसला ना तू, अशी खुटी गुतन त्या खुटा उपटन पण खुटी निघायची. 3 महिने जामीन नाही. आता हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. तुमच्यापैकी कोणी दंगलीत गुतेला असेल तर त्याला विचारा फक्त कसं काय. त्याला म्हणाला उद्या मोर्चा आहे, गावाला सांगतो आग लाव त्या मोर्चाला, याच्यात उतरू नका. विनोद ह्या नाही. मारामाऱ्या करायचे दिवस आज राहिले नाहीत. पहिलं वाक्य सांगतो, जर प्रत्येक माणसानं अंगातली ताकद योग्य वापरली तर तिचा फायदाच होईल. काय मत आहे तुमचं? दुसरं वाक्य सांगतो, 1 अंगातली ताकद जपून वापरा. 2 वादाचा मुद्दा येत असेल तिथं माघार घ्या. तुमचा जय कधी आहे. भांडणाचा मुद्दा आला ना, माघार घ्या, तुम्ही जय होणार. नवरा बायकोचं भांडण झालं ना, होऊ द्या ना, फक्त 5 मिनिटं तिच्या पाहत राहायचं. ती काय पिसाळली का? फक्त पाहत राहायचं. ती बुखत गप बसत. जिंकलो ना आपण, जिंकलो. यश. शिक्षकानं कॉफी पकडली ना, शिक्षकानं कॉफी पकडली ना, फक्त त्या सरांच्या पाया पडा आणि फक्त म्हणायचं सर परत करणार नाही. वाचलो ना, पाया पडायचं सर परत करणार नाही, फायदा होणार नाही. सरांना म्हटलं भेट, पेपर सुटलं. आयुष्यभर भीक मागायची पाळी आली हातानं. 3 जण 1 जानेवारीला 90 पेले आणि ट्रॅक्टर उसाचा भरून आला. त्यानं हॉर्न वाजवला. आता हे मुतवे लावलं दिवीन बापाच्या, यांना क्रेडिट गेल्यासारखं झालं. यांनी त्याला सांगितलं का रे हॉर्न वाजवला? त्याला घोडा लावलाय नाही, 2 ठेवून दिले त्याच्या. तो टामी घेऊन उतरला.
गुडघ्यातूनच काढली तिने हे उतारले म्हणले ती आईला गुडघे नाही राहिले. अंगातली ताकद जपून वापरा. नम्र रागाला बायको उचलून आपटली जागेवर गेली. 40 वर्ष जाऊन बसलं काय करतो आता. सुटून आला आणि आला. भांडणापासून बाजूला राहा. काय मत आहे तुमचं. तुम्हाला 2-3 मुद्दे सांगतो. भांडणापासून बाजूला राहा. भांडणात फायदा नाही. फायदा नाही. कशाला भांडण करायचं. का करायचं. राहायचं तरी किती दिवस. 3 गुंठा जागा होती 2 भावांशी. 1.5 गुंठा. 40 वर्ष केस चालली. वकीलही मिळाला. इथं वकील म्हणजे हे नाही. वकीलही मिळाला. वकील तर मिळाला पण दोघांना शुगर झाल्या. प्रॉफिट झाला का काही. मिटून घ्या. फायदा आहे. आता काही लोक म्हणतील का मिटवायची. तू 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 आम्हाला नको शिकू. तू पाय. वादाला फळ आहे अजिबात नाही. 3री गोष्ट सांगतो. अंगातली ताकद जपून वापरा. पहिलं वाक्य. भांडणातून माघार घ्या जय मिळेल. आणि 3रं वाक्य. खिशातला पैसा जपून वापरा. कुठेही वाहू नका. लक्ष्मी चंचले. काय मत आहे तुमचं. कशातही पैसे घालते लोक. कशातही पैसे घालू नका. 70,000ची पोराला पल्सर आहे फिरायला. 10चा त्याला मोबाईल आहे. 2-2.5 हजाराचा त्या औलादीच्या पायात बूट आहे. रुपड्या इन्कम नाही. वरून बापानं 100 द्यायची पेट्रोलला. या दरिद्रीने 100 द्यायची. इथं लई खोडीची. हिनं उलट पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे. त्याचं ऐकू नको. त्याच तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला मी 9वी पासून पाहते. आता त्याच्याकडे मोटरसायकल 70ची पल्सर. 10चा मोबाईल. 2-2.5 हजाराचा पायात बूट. खिशात 200-250 रुपये. ते का आला हरिपाठ करीन. ते माझातलं. मग त्यांनी आता वाढदिवस साजरी करायची पद्धत आणली. घरी नाही करते. त्याला बाप नाही ना. मग आता त्याने हायवेला वाढदिवस साजरी करायची. धाब्या पुढे केक ठेवायचा आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा. हॅपी बर्थडे टू यू. लहान आले पोरं खरंय का खोटंय. जोरात बोला. खरंय का खोटंय. आणि मग दारू प्यायला एकमेकाला बापाच्या नावानं नका मारायचा. ए भिक्या. का आला सुधरतील. लहान आले पोरं बैठे बैठे सावधान. आणि जोरात बोला. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं. सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती. मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो. पप्पा. मग आपल्या घरात भामटा कोण. पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण. मम्मी. करेक्ट. पुढचा प्रश्न पोरानं जोरात बोला. आपल्या घरात सगळ्यात जास्त पप्पा कोणला घाबरत्या. मम्मीला. करेक्ट. 4 गुरुवारचा प्रसाद या. पुढचा प्रश्न पोरानं एकदम जोरात. घाबरायचं नाही. जोरात बोला. या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा दबंग 3. करेक्ट. मोठ्याले पोरं नका बोलू. ए जा पटकन. लहान पोरं. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. करेक्ट. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं. बाई सुनू तुझं माझ्यावर. मला आमदार झाल्यासारखा. पुढचा प्रश्न. मोठ्याल्या पोरांनी बोलायचं नाही. पुढचा प्रश्न. पोरांनो 8वीच्या पोराला मोबाईल आहे. बरोबर आहे का. त्याला गरज आहे का मोबाईलची. त्याचा बाप नालायक आहे का पोरगा. बाप. अडीच तास आपली मुलगी मोबाईल वर बोलते. मग आई मूर्ख आहे का पोरगी. आई. करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं हलकटे. जोरात सांगा. आई आणि एक ताकद जपून वापरा. 2 भांडणापासून दूर राहा.
आणि 3 हा खरा फेस्टिवल आहे. मी सांगतो हा याच्यासाठी तर त्या बिचाऱ्या राजाराम भाऊची धडपड आहे. 3 खिशातला पैसा जपून वापरा, कशातही पैसे घालू नका. आता सगळ्या लोकांनी 2020ला फेस्टिवलला संकल्प करा. लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करा आणि गरीबाच्या 2 दहावीच्या मुलींची फी भरा. अजूनही 3 किलोमीटर पायी पायी 10वीला येणारी मुलगी आहे. अजून दुसरीच्या घरी भांडे घासून शिकणाऱ्या मुली आहेत. आमच्या गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्ट झाला. बिचाऱ्याची छाती भरली, उंची भरली, वय भरलं, सगळं तंतोतंत झालं. पण तो सिलेक्शन वरून आल्यावर आईच्या कुशीत घसघसून रडला. आई मला 3 महिन्याचं ट्रेनिंग आहे. आईनं गळ्यातल्या वस्तूला हात लावला आणि कानातलं सांगितलं एवढंच मी मोडू शकते. अशा पोरांना लग्नांमध्ये सत्कार बंद करा आणि त्यांना 2-4 हजाराची मदत करा. त्यांच्या गालावरचं हसू तुम्हाला पांढरंग भेटवेल. एक मुलगा महाराष्ट्र केसरी झाला, त्याला मदत करा. महिला मंडळ तुमच्या घरी महिला मंडळ तुमच्या घरी कोणताही मोठा कार्यक्रम असला ना, श्रीमंताच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही. त्या दरिद्री बोलून काय उपयोग नाही त्याचा. मी भात खात नाही, वांग तू येऊच नको, खाऊ नको. त्याच्यापेक्षा भांडे घासणाऱ्या बाईला बांधूनही द्या. तिच्या पोरांनी खाल्लं तर त्यांच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटवेल. आपल्या घरात महिला मंडळ मुलीला 4-5 ड्रेस आहेत. भांडे घासणाऱ्याची मुलगी मेडिकलला पहिली आली, म्हणजे 12वीला, तिचा मेडिकलला नंबर लागला. आपल्या मुलीचा कपाटातला एक ड्रेस तिला देऊन टाका. तिच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटवेल. आता सगळ्या लोकांनी हे करायला शिका. ही काळाची गरज आहे. 10वीला 80% पाळणारी मुलगी फक्त परिस्थिती नाही म्हणून 8ला जाते. तिची बुद्धी आर्टची नाहीये, ती सायन्सची बुद्धी आहे. पण कॅपॅसिटी नाही, परिस्थिती नाही आणि योग्य मार्गदर्शन नाही. आता सगळ्यांनी लग्नपत्रिका छापायचं बंद करा. सगळ्यांकडे हे मोबाईल. 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळण तुझ्या घरी का तमाशा आहे. पाहुणे 500 नाव छापितो बावळा का कशातही पैसे घालायचे. पागलपणाची लक्षण. पुरी फक्त पुरुष फेटा बांधायची. आता यांनी फेटे सुरू केली. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. पुरी घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाढण्या नावळी तो मुंडकी. आता काय करता येड्याचा कशातही पैसे. चांगले बसून लोक जेवत होते, आला किडा उभ्यानं जेवा. तू लय श्रीमंत तर तोंडानं खायचं बंद कर ना. लय पैसे ना, हलकट नाही तर. आणि ते वरहड नाला एक ताटली हातात घेत काम एकाला भातच सापडला, ते ताटलीच घेऊन गेली. चांगले गोल गुलाबजामू होते. कोणच्या बापाचं काय गेलं, गुलाबजामूच लांब कोणा केला, काय घेत. आता गुलाबजामू असं नाही राहिला. अरे काय तुझ्या बापाचं गेलं का काय होता ना चांगला गोल टपा टपा म्हातारी तोंडात टाकायची. गुतला म्हातारीच्या नागपुडीत मिळालं म्हातारा. काय गरज काय होती. बावळ्याचा बाजार. चांगली बुंदीन गुलाबजामू सेपरेट होते. मारली झक एकत्र. राजा राणी. राजा एवढा, एवढी राणी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली. थोडा दम घे तर त्याची पार कॅपॅसिटी संपली. थांब मोकळा बस, थोडा मोकळा बस. दम खोंडला त्याचा. ते मोकळा होय. त्याला हसून तू डोळे त्याचे काही झाले. मोकळा बस. काय का मी आहे ना. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील आशीर्वाद तर जाऊ द्या, तो येडेपणाची. आशीर्वाद द्यायला भेव वाटत होता. लग्नातले 7 लग्न जुने. आता एक नवीन पद्धत आली. मंगळाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून याला गेट केलं. आता गेट तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा.
तो आता 100ला झालाय. त्याच्या मागं खांब्यासाठी लटकेल 2-4 सांड, त्या नवरी मागं 2-4 मेकअप केलेल्या पोरी. इतकी मेकअप. लग्न कलवरी, नवरीचं ब्युटी पार्लरला कलवरी जाते. आणि ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पोरीनं. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं, आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. अशा 4 पायऱ्या आहेत त्या. तो 21 दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर वतणे, गुळ्या बिळ्या काढून टाकणे. मिक्सिंग म्हणजे याला सॉफ्ट करणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे, आणि हेअर सेटिंग मध्ये असं असतं पूर्ण केस मोकळे करायचे. ते धुवून बिवून घ्यायचे, केस स्वच्छ करायचे, आणि मग त्याची सेटिंग करायची. 3 टप्प्यात सेटिंग असतं. इथं पहिला सेटिंग असायचं, एक फुगा करायचा. हा भाग इकडे खाली दाबायचा, म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगरा. याला म्हणायचं पॉप. आणि दुसरा एक भांगे, ही बाजू अशी पुरगळून घ्यायची, आणि एक बट मोकळी सोडायची. ती बोलताना वाटावर आली पाहिजे. याला म्हणायचं देवयानी. आणि तिसरा भांग असा आहे, एकच बाजू बांधायची, ही मोकळी ठेवायची. चला हवा येऊ दे. कलवरीने असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं. पाहता काय माहिती, सगळी दुनिया भामट्याची. काय म्हणते काय ती बहीण अंक असं काय, ती भाऊ पाया पडत आहे. सही कर, थांब, त्यांना विचारतो. त्याला म्हणजे त्या लायकीचा, तो लय लायकीचा पुतळा. तो म्हणतो लावून धर, लावून धर, 1-1.5 लाख मिळतील. काची बहीण आहे महाराज? आपल्याला बहीणही नाही, आपल्याला भाऊही नाही, आपल्याला 3च नातेवाईक आहेत. एक आई वडील, 2 संतान, 3 भगवंत. मास खरे नातेवाईक 3च. एक आई वडील, 2 संत, आणि 3 हे मित्र. ही सगळी भामट्याची टोळी आहे. काही लोक म्हणतात माझी लोक 5 वाजता वाट पाहत्या. पाजितो म्हणून पाजायची बंद कर, त्या मौतीला सुद्धा यायला नाही. लोकांनी असे लय जणांची वाटवळ केली. लोकांना काय घेणं? कितीतरी शेठ लोकांनी हमाल केले नाही. कारण व्यापारी लोक ध्यानात ठेवा, नफा ज्याला पेलवला तोच व्यवहारात टिकला. नफा होईल याचा शंका नाही, पण नफा पेलवला पाहिजे. आणि 80% दुकानदारांना मराठ्यांच्या नफा पेलवत नाही. नफा वाढला, स्कूटी इकली, बुलट. कोंबडी बंद, बोकड्या. डीसी बंद, 90. सगळं बंद, कैलासवासी. पेलेन्स बुलेट वर धडकले. विनोद्या नफा पेलवला पाहिजे मला. आणि आपल्या लोकांना नफा पेलवत, आपल्या लोकांना पदही पेलवत नाही. काही लोक आहे ना, आम्हालाच फोन करताना तारीख येताना म्हणतात मी सरपंच बोलतोय. अरे येड्या, तू एकाच गावचा आहे, आम्ही महाराष्ट्र येत होतो, तुला काय अक्कल काय आहे का? आणि तू 2.5 वर्ष आहे, आम्हाला 27 वर्ष झाले, तुला काही डोकं काम देतं का नाही? आणि तू पैसे घालून झाला, आम्ही पैसे कमीतोय, तुला काही काय लोक आहे मला. काही लोक म्हणजे मी माझी सरपंच आहे, मारली होती ना एकदा झक, बसला होता ना गावाच्या बोकांडी, मग 3दा काय. ए पैसा मानात घालू नका, पैसा दानात घाला. नफा पेलवला पाहिजे. पेलवत नाही काय माणसाला, काही नाहीच पेलवत. आणि ज्याला पेलवला तो फेल जात नाही, आणि ज्याला पेलवला नाही तो भिकारी झाल्याशिवाय राहत नाही. मग आपली माणसं भिकारी का म्हणतात? मग काही माणसं म्हणतात ना, पहिले त्यांना द्या ट्रॅक्टर होते, आता त्याचं बर दुसऱ्याचे ट्रॅक्टर होईल. आता हे तुम्ही शहर ए बा, तुम्ही एवढी शहरातली माणसं आहे, सगळ्यांनी मास्क वापरलं, सगळ्यांनी सॅनिटायझर वापरलं, सगळ्यांनी सोशल डिस्टन्स ठुलं ना. आता पेट मोठी पेट आहे, एखादा भिकारी पेट मध्ये पॉझिटिव्ह निघलं का सांगा मला, मी त्याचं बिल भरायचं. सांगा, किमान 100 भिकारी आहेत रोडला, आणि स्टँडवर मास्क आहे, सॅनिटायझर आहे, आंघोळीची त्याची
गाठत नाही, गडी निगेटिव्ह. आपल्या सगळ्या अंगाला सेपरेट साबण. इकडं लावायचं नाही, इकडं लावायचं नाही, इकडं लावायचं नाही. याचं कारण आहे विकरी निगेटिव्ह का? थिंकिंग कमी आहे, ह्युमिनिटी जास्त आहे. थिंकिंग कमी आहे आणि ह्युमिनिटी जास्त आहे. आपला मेंदू झालाय बारीक, टेन्शन फार. काय होईल देशाचं? घरात नीट राह, ते देशाचं मरू दे तिकडे. काय बंबात लाकडं लुटितो, काय होईल देशाचं? ती म्हणली मरू द्या, धोतार जळालं ते बाजूला करा, देशाचं राहू द्या. म्हणजे आपल्याला टेन्शन जास्त आहे मला. आणि मानसिक तणाव. बऱ्याच लोकांनी, एज्युकेटेड लोकांनी व्याख्या काय केली जनरली. आता हे डॉक्टर विक्टर शिक्षक लोक सांगा बरं मला, तुम्ही जनरली वाक्य काय वापरता? त्या माणसाला काय आला? अटॅक आला. बरोबर. तुम्ही अटॅकची व्याख्या काय केली सांगा? नुसते 10-10 लाख भराने मेडिकलला जा, 20-20 लाख भराने इंजिनियरला जा, आणि ज्यांनी काढलं त्यांना श्रीमंत करा. तुम्ही काय बधीर होईल माणसं मला. तुमचं डोकं काम नाही देत. तुम्ही आता माझ्याकडे बसले का? खरंय 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 खरंय. मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. इंदुरीकर मरल महाराज, पण तुम्हाला आपलीच आठवणीला माणूस काय म्हणत होता? काय तुम्ही अटॅकची व्याख्या काय केली? काय केली? जनरली डॉक्टर काय म्हणतात त्यांना? अटॅक. आता इंजिनिअरिंगचे डिप्लोमाचे पोरं पोरी, मेडिकलची पोरं 10-10 लाख भरून तुम्ही मेडिकलला गेले, तुम्ही अटॅकची व्याख्या काय केली? आता सगळे शिकलेले लोक उत्तर द्या. तुम्हाला 1.5-1.5, 2-2 लाख पेमेंट आहे. तुमचं हृदय कोणत्या बाजूला आहे? हृदय हृदय आहे का पहिला हा प्रश्न. कोणत्या बाजूला आहे? हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या. नीट उत्तर द्या. पुरी बिरी मेडिकलला जाणार आहे, इंजिनिअरिंगला उगाच पैसे घालायचे, झक मारायची काय काम आहे त्याचं? सांगा मला. तुमच्या सगळ्यांचे हृदय कोणत्या बाजूला? डाव्या बाजूला. शरीराचा सगळ्यात नाजूक अवयव कोणता? हृदय. म्हणजे गुडघा गेला तरी चालेल, पाय गेला तरी चालेल. हृदयाला किंमत आहे का नाही? आहे. तुम्ही बोलत आहे का नाही? आहे. तुमच्या सगळ्या लोकांच्या शर्टाचे खिसे कुठे आहेत? डाव्या बाजूला. तुम्ही मोबाईल कुठे ठेवता? डाव्या बाजूला. बरोबर आहे ना? हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या बाजूला. आणि शरीराचा नाजूक अवयव कोणता आहे? हृदय. आणि तुमच्या सगळ्यांचे मोबाईल कोणत्या खिशात आहे? डाव्या बाजूला. मग आता मला सांगा, 7-8 वेळा जर मोबाईल व्हायब्रेट झाला सायलेंट होऊन, तर जागेवर मरशील ना तू. मग आता मोबाईल कुठे ठेवा याची अक्कल नाही, तुम्ही पेमेंट घेता कशाची? विनोद समजू नका. मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवू नका. तुम्ही टेबलवर ठेवून बघा, व्हायब्रेट होतो. पुस्तकावर ठेवून बघा, व्हायब्रेट होतो. इथं ठेवून आहे, इथं मोबाईल ठेवून आहे, तिकडं नका लक्ष देऊ. मोबाईल इथं ठेवत जात. हे हृदय आहे. तुम्हाला कोण सांगेल? मग अटॅक काय येतो? ऐका व्याख्या अटॅकची. आणूनच दाखवतो 2 मिनिटात. तुम्हाला बसल्या बसल्या अटॅक येईल. पाहता मेंदू किती? बॉम्बाला सगळं 2. तुम्ही सुधरातच लोकांना काय नाही. मेंदू किती? 2. लहान मेंदू, मोठा मेंदू. त्याला 3 आवरण, 2 आवरण, जालावरण, मध्य आवरण. इन ब्रेन इज कॅपॅसिटी ऑफ नॉलेज इज डिफरन्स, बट ब्रेन इज सेम. ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी ऑफ नॉलेज इज डिफरन्स. त्या मेंदूला रक्तपुरवठा होण्यासाठी इथं सिर आहे. मान्य? हृदयाला 2 कप्पे आहेत, 4 कप्पे आहेत. उजवी जवनिका, डावी जवनिका. तिकडे लागलं शिल. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. हृदयाला जर ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं तर परिणामी माणसाला घाम येतो, आणि घाम आलेला माणूस घाबरतो, आणि हृदयाला रक्त कमी पडलं का तो मरतो. इट इज कॉल्ड अटॅक. अटॅकला एकच औषध आहे. नो टॅबलेट, नो इंजेक्शन. अटॅकला एकच औषध. घडलेली घटना जाग्यावर विसरणे, तिचा विचारच करायचा नाही. आता कॉलेजला असताना आपल्याला प्रेयसीने धोका दिला, स्वभाव आहे तिचा. बरं, तिने आपल्याला एकट्याला दिलाय का? पण तू असा भावण्यासारखा नुसता तिच्याच नावाचा जप करीतो म्हणजे मरशील ना तू.
टेन्शन फ्री राहायचं महाराज, टेन्शन फ्री. अटॅक येणार नाही, सोडून द्यायचा तो विषय. घडलेली घटना सोडून द्या, काय त्याचं नाही. नाही नोकरी नाही, नसू दे. स्वतःची आत्मशक्ती जागी करा आणि त्या वाढदिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. आता आपलं कीर्तन वाढदिवसाला ठुलं म्हणल्यावर त्या व्यक्तीला 100 वर्ष द्यावं नाही. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर माणूस 100 वर्ष जगतो. आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होतं. आपलं कीर्तन जर बंगल्याच्या वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतो. आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं वर्षात दुसरे. बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. नाही, पण त्या वाढदिवसाला अभिष्ट चिंतन शब्द वापरायचा किंवा जन्मदिवस वापरायचा. त्यांच्या सगळ्या परिवाराला उदंड आयुष्य लाभो ईश्वरचरणी प्रार्थना. अभंगाला सुरुवात. आजच्या कार्यक्रमाचं कौतुक करावं ते त्यांच्या कार्यकर्त्यांचं. आणि सगळ्यात बापूंचं कौतुक करावं का महामारीच्या काळात कीर्तन ठेवलं. दुसरं कौतुक करावं, 1.5 वर्ष लोकांच्या कानावर चांगलं पडलं नव्हतं, निदान आज 4 शब्द चांगले पडतील. आणि तिसरं कौतुक करावं, एवढ्या जनतेच्या आशीर्वादावर बापूंना कधीच काही कमी पडणार नाही. आणि चौथं वाक्य सांगतो, कोणताही माणूस मोठा व्हायला प्रारब्ध लागतं, असं बोगसगिरी चालत नाही. कुणी उठणं हे काय, कोणी उठायचं पाखवत वाजायचं. बापाची पेंडे काही 6 वर्ष आळंदीत राहिले, फक्त धोतारच नेसाय शिकले, गाजरं काही येत नाही. असं चालतं का, त्याला प्रारब्ध लागतं. आता यांच्या बाबतीमध्ये एक वाक्य सांगतो, पतसंस्था चालवणं, मोठ्या लोकांना लोकांवर मनचं राज्य गाजवणं, याला 4 कारणं आहेत. 1, बापूंचं प्रारब्ध उत्तम आहे. 2, प्रयत्न चांगले आहेत. 3, स्वतःचं कर्तृत्व आहे. आणि 4, साधू संतांचा आई वडिलांचा आशीर्वाद आहे. असं मोठं व्हायची भाषा जमत नाही. काही लोक म्हणतात हेन हो चालत नाही. काही लोक एकदाच सरपंच झाले, कावळा शिवेपोत परत सरपंच झाले नाही, मेले ते. तसं नाही येते. राजकारण करणं आणि परमार्थ करणं या गोष्टी रक्तात असाव्या लागतात. कारण आता पहिला काळ नाही आहे. आता आपल्याला वाटतं लोक त्यांच्या मागं भरपूर हिंडतात, चुकीचं आहे. तुम्ही समाजासाठी किती काम करा, ते आदल्या रात्री 200ची अपेक्षा करतातच. यांच्या घरात नळ आणा न त्यांच्या तोंडात नळ घाला. काय म्हणणं आहे तुमचं? यांना सायपन करून द्या, मंदिर बांधून द्या, अंगणवाडी बांधून द्या, यांना घोगऱ्या चारा अंगणवाडीच्या. मंडळी तशी राहिली नाही. ही आदल्या रात्री 200ची वाट पाहतीच. काय मत आहे तुमचं? कामं यांची किती करा, लोकांना त्याच्याशी काही, यांची साईड गटार काढा, यांच्या तोंडात नळी घाला, हे काम दाखवणार. तुम्हाला सुधारणच काही तर काय करा. समाजाला काही घेणं नाही मला. समाज फक्त टीट फॉर टॅट आहे. तात्पुरतं वापरून घेणार, सोडून देणार. समाजाला तुमचं काही घेणं नाही. आपण फक्त आपली नीती सोडायची नाही, जग निश्चित होतं. आपल्याकडे काय राहिलंय? कितीला आहे तू? ए ब्रे, कितीला आहे? तुला आहे काय माहिती? कितीला आहे? कितीला आहे? कितीला आहे तू? शाळेत कितीला आहे? 6वीला आहे का? तू 5वीला गेला तरी? तू 4थीतून डायरेक्ट कितीला गेला? 6वी. उद्या 9वीत बस. सरळ बसा पटकान. बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांडे आवले तू. 3 वर्ष त्यांनी पेन हातात धरला नाही महाराज. 3रं वर्ष म्हणजे 2.5 तर पुरे झाले. कोण पाहतं त्यांच्याकडं? दुपारभर लाईट गेली तर लोक वायरमॅनला उचलून आपली त्या. ST वाल्यानं गाळ उडवलं तर त्याला घोडा लावतात. यांची पिढी संपली. तुम्ही काय वाकडं केलं कोणचं? ग्रामपंचायतीला पाणी नाही आलं तर माणसं शिपायला नळाला आणतात. दुपारभर लाईट गेली काय? सरळ बसा पटकन. तुमचे क्लास चालू आहे का रे राहणारे पोरं? सरळ बसा. इटोळे बैठे बैठे सावधान. तोंडाचे फटके काढा आणि माझ्याकडे उत्तर द्या. तुमचे क्लास ऑनलाईन चालू आहे का ऑफलाईन? ऑनलाईन. मी म्हणतो ते खरं आहे का खोटं आहे? बा इकडं नीट आहे का? त्यांचे बाप बीप गावातले गाव पुढारी नीट आहे का? पोरांनो तुम्ही ऑनलाईन क्लास करताना मॅडम डिलीट करून गाणे ऐकता, खरं आहे का खोटं आहे? घ्या.
चला पटकन बैठे. इकडे लक्ष दे. एवढ्या टोळीने इकडे बोला. मला ऐका. एवढ्यांना ऐकू गेलं पाहिजे. पोरांनो पटकन बोला. तुम्ही मॅडम डिलीट करून गाणे ऐकता, खरंय का खोटं आहे? खरंय. तुम्ही मॅडम डिलीट करून गेम खेळता, खरंय का खोटं आहे? खरंय. तुम्हाला मोबाईलचा नाद लागला, खरंय का खोटं आहे? खरंय. आता मोबाईल मुळे काय झालं पटापट ऐका. डोळे गेले. डोळे, आवाज कमी येतोय. डोळे, कंबर गेली, मेंदू चला पटापटा फास्ट. आवाज कमी येतोय. डोळे जोरात बोला. डोळे गेले, कंबर गेली, मेंदू गेला. हा, मेंदू गेला, मित्र गेले, झोप गेली. झोप येत, मोबाईल मुळे झोप येत नाही. झोप यावा म्हणून क्वार्टर सुरू. झाली. पटापटा बोला. झोप यावा म्हणून क्वार्टर सुरू झाली. क्वार्टरला काय लागतात? पटापटा बोला. पैसे. पैसे मिळावा म्हणून चोरी सुरू झाली. चोरी केली. मोबाईल भारी, जोरात बोला ना. भारी मोबाईल घेतला आणि त्याच्यात गेम सुरू झाली. गेमचे नाव सांगा 2-3. फ्री फायर करेक्ट. पबजी पटकन. जुडो करेक्ट. वा, देश प्रगतीच्या दिशेने आहे. चला. आणि मोबाईल खेळता खेळता त्यांना ऍप सापडला. काय सापडला पोरांनो? ऍप. आणि ऍप वर दुस्ती झाली. कुणाशी? पुरीशी. करेक्ट. हा, चला बोला पटकन. पोरगी यानं पाहेल नाही, पण गडी कामाला लागला. तिनं ओळखला हा कामातून गेला. गेला. तिनं याचा एटीएम मोकळा गेला. हा भिकारी, आवाज कमी येतोय, हा भिकारी झाला. प्रेम वाढलं. पळून जायचं ठरलं. ठरलं. पळून गेले. पैसे संपले. प्रेम कमी झालं. तिच्या पहिल्या प्रियकराचा तिला फोन आला. याला लोड आला. यानं तिच्या ठेवून दिली. ती निघून गेले. गेली. याला टेन्शन आलं. हा मोकार पेला आणि जाग्यावर मेला. त्याच्या दहाव्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का दहाव्याला? तो कसा मेला याची ओवी नको का ज्ञानेश्वरी? संपली माणसं. हो, आता फक्त पोरानं मी बोललोय खरंय का खोटंय? खरंय. मी किती बोललो तरी तुम्ही सुधरू शकत जोरात बोला पटकन. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं तर सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. पटापटा बोला पोरांनो. आपले पप्पा वाघाला घाबरत नाहीत. आपले पप्पा सियाला घाबरत नाहीत. आपले पप्पा चोराला घाबरत नाहीत. आपले पप्पा घरात फक्त एक जणीलाच घाबरतात. आय 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 आय. आणि हे मी म्हणलं असतं तर लई झोंबलं असतं. आय. वाट लागली मला. चला थोडं पुढं. तुम्ही मला पुढं सरकायचंच का? त्या बिष्ट चिंतनाला प्रार्थना करायची. देवाकडे काही मागायचं नाही. ही गाडी बिडी बंगले राहणार आहे. पखवाज राहणार आहे, वाजवणारा जाणार आहे. गाडी राहणार आहे, ड्रायव्हर जाणार आहे. चाल राहणार आहे, गायक जाणार आहे. अभंग राहणार आहे, महाराज जाणार आहे. ग्रामपंचायत राहणार आहे, सदस्य खपाखप जाणार आहे. ईच अँड एव्हरीथिंग इन द वर्ल्ड हॅज ए एंड पॉईंट. लोकांना अर्थ कळत नाही. आता हे कीर्तनामध्ये हे मोबाईल घेऊन जातं ना, हे कॅमेरेवाले लोक हे कीर्तन वापरतात ना मोबाईल. यांनी मोबाईल कीर्तनात नेऊ नये या मताचा मी नाही. पण हे काय करतात महाराज, यांना कवडीचं कीर्तन कळत नाही. हे घरी गेल्यावर कीर्तन ऐकतात आणि ओव्यान प्रमाण काढून टाकतात आणि अशी क्लिप करत्या आणि आपल्या ठोकीत आहे. म्हणजे पैसे हे कमी यांचं वाटोळच होणार नाही.
आज जर कोणी क्लिप टाकली ना, तुला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो ती 3 दिवसाच्या पुढे राहत नाही, टाकून पाहिजे. आणि राजकारणी लोक नीट ऐका, क्लिप बापू क्लिपांना थोडं जपा. क्लिपांना टाकणार आहेत, यांच्याकडे छोटे कॅमेरे आहेत, हे बरोबर गेम दाखवतात. बऱ्याच लोकांचा कार्यक्रम क्लिपांनी केला. तुमचं काय मत आहे? त्याचे सगळ्यात जास्त फळं मी भोगले, म्हणजे अजूनही भोगितो. हां, लई नालायक अवलादी आम्हाला. क्लिपांचं नाद कमी करा. कशाची क्लिप? शिळेला बकरू झालं क्लिप, मोठ्या माणसानं लघवी केली क्लिप, त्या पा हे झालं क्लिपा पाहिजे. एक पाखोद्यानं थोडं वाजवलं का ठुकठुक क्लिप, गायकानं हे करायचं क्लिप. आणि आपल्या पोरीने तर फार लाजा सोडल्या. भारी कपडे घालती, नदवीत घालती, हिंदी गाण्याचं कडवं लावी ती. 80% व्हॉट्सअप पण फेसबुक पोरीने लावून धरलंय. काय मध्ये तुमचं? आपल्या संस्कृतीला शोभत कधी? पुरीला काय नाव ठेवते? म्हातारे येडेवाणी करायला लागली. म्हातारे सुद्धा म्हातारी बागला धरीत आहे. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. अरे मग दुसरी कर, अशी येडेवाणी काय घालू? विनोद नाही, क्लिपांना कमी करा. मोबाईलचा वापरच कमी करा. काय मध्ये तुमचं? आता हे आम्ही आहेत नाही वापरीत मोबाईल, काय फरक पडला? काय इज्जत गेली आमची? नाही वापरीत मी मोबाईल, काय फरक पडला? माझा 2300 रुपयाचा मोबाईल आहे, त्याला घेऊन 4 वर्ष झाली. व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही. कोण बाळा 3 झालं त्याचाही तपास नाही, आणि कोण ते मिळालं त्याच्याशी काय घेणं नाही आपल्याला. ज्याला गरज आहे तो झक मारीन, सांगल आपल्याला. हा मोबाईल सेकंदावर आहे, तुम्ही माझ्याशी 1च सेकंद बोलणार, येस नो उलट तिकडं. काय आहे त्याच्यात? उगाच भावल्याचा बाजार झाला, मेंदू कमी झाले. काय मत आहे तुमचं? आणि काय बोलायचं मोबाईल? हॅलो हॅलो, कुठे नदी वय जळतो येतो, काय प्रश्न आहे? हॅलो कुठे जेवला का? मी आला तो, काय करायचं तुला? आणि बोलायच्या पद्धती इतक्या बिंडो का नाही, 4 पद्धती आहेत. नीट पाय माझ्या हातात. हॅलो हॅलो हॅलो, अरे तो नाही बोलत, बंद कर. फार आग झाली मागून, तू आज काय करू? हॅलो 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 हॅलो, आता इकडं लाव. अरे काय माणूस आहे? हा विनोद नाही. कंट्रोल जर केलं नाही तर एक दिवस धोकाच आहे. काय म्हणतो? आता तुम्हाला राग येईल. आता तुम्ही मला घोडा लावा, मागं पुढं लावायचा, तोंडावर लावा. पण मी तळतळीनं बोलणारा माणूस आहे महाराज, तळतळीनं. महाराज म्हणून माझं कीर्तन कधी ऐकत जाऊ नका. महाराज मरू दे तिकडे, उलथू द्या. तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका. मी तुमचा आहे, तुम्हाला थोडंफार बोललं पाहिजे, आणि तुम्ही आमचे निम्म तरी ऐकलं पाहिजे. काय मत आहे तुमचे? आज आपल्या माणसाला आपली माणसं जर बोलली नाही तर माणसं संपली. काय मत आहे तुमचं? 25% पोरींनी गावामध्ये बापाला वर मान काढायला जागा ठेवली नाही. काय मत आहे तुमचं? ईश्वरासारखे बाप पण उशीत मुंडकं गुतून तळतळा रडायला लागले महाराज. नाही लागले? नाही लागले? अरे ज्या बापाने बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून मुलीचं शिक्षण केलं, ती मुलगी जर बापाला डाग लावत असेल तर त्या बापाच्या जगण्याचं व्हॅल्युएशन काय? लोकांना राग येतो बा महाराज, डायरेक्ट बोलतो. आज ईश्वरासारखा बाप जर उशीत मुंडकं गुतून रडत असेल तर काय किंमत राहिली? 80% पुरी इंद्रिकरला शिवाय देत्या. का मी प्रेम करू नाही तर लफडं करू, त्याला काय करायचं? प्यार क्या चीज है, इंद्रिकर को क्या मालूम है? प्यार तो अंधा होता है, इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पळून गेल्या तर कांदे लावायच्या ठोळीच्या मुकादम झाल्यात. सांगल्यात हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बाप पोराच्या अंत्यविधीला गेलाय. गेलाय की नाही बोला? मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. आज रात्रंदिवस हाडाचे काढे करून आपण संपत्ती कमवतो कोणासाठी? जरा प्रत्येक बसलेल्या माणसानं मनाला प्रश्न विचारा. आज आपण बनियान मळालं तर पलटी करून घालतोय, बनियान तुटलं तर घाट मारतोय. अरे प्रवासामध्ये आपण शेंगदाणे खाऊन दिवस काढतोय. कुणासाठी कमवतोय आपण? कुणासाठी कमवतोय? याचा जरा मनाला प्रश्न विचारा. विचारा. एक दिवस ऑफिसला काही जायचं तर बिगर डब्याचा माणूस जातो, 2 चहावर संध्याकाळी घरी येतोय. महाराज शेतकरी जर बाजारात गेला ना महाराज तर मिसळ पाव खाऊन दिवस काढतोय. आणि ह्या पोरण, अरे परवापासून 10वीचे ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झाली. बाप रडले, शाळेत रडले. 500 रुपये 10वीच्या पोराची फी मी ऊस गेल्यावर पेमेंट झाल्यावर भरेल, पण माझ्या पोराचा फॉर्म भरा.
ही वेळ आज आली का नाही बोला. आणि त्याचे 70% पोरं दारू पितात, शेतकऱ्याचे 70%. आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये सगळ्यात संख्या दारुड्यांची जास्त वाढली. 30-33 लोक दारू प्यायला लागले. 33. 80,000ची पल्सर आहे पोराला, 10,000चा मोबाईल आहे. आणि देवळा पुढं धाब्यावानी गाड्या लावते, धाब्या पुढं देवळावानी पुढं गाड्या लावून क्वाटरी पितात. अरे स्वतःला थोडा विचार करा. रुपया उत्पन्न नाहीये. 80,000ची पल्सर पोऱ्या दारू पितोय. हसण्यावारी नेऊ नका तुम्ही. बनियन म्हणाला तर त्यानं पलटी करून घातलंय. बनियन तुटलं तर त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. चष्मेच्या काचा फुटलेला बाप अंगणात बसला होता. संध्याकाळची वेळ होती. 2-3 जणांनी म्हाताऱ्याला उचललं, स्मशानात नेलं. 24 वर्षाचा तरणा बाण पोरग्याचा दारू पिऊन मेला होता. चष्मेच्या काचा फुटलेल्या बापाने मुलाचा चेहरा ओळखला. ठरताना बाप गप्प शिकाली बसलं. ठरताना बापाने हातात पाणी घेतलं. 24 वर्षाच्या तरण्या बाण पोराच्या तोंडात 70 वर्षाच्या बापानं पाणी ओतलं. आग लागली प्रेताला. स्वतःच्या पोराची राग झालेली बापानं उघड्या डोळ्यानं पाहिली. आणि बापानं गुडघ्यात मुंडकं गुतवलं. पागल झाला बाप. आपल्या नालायक वागण्यानं आपला बाप पागल होत असेल तर आई वाद राहिलेली काय वाईट प्रश्नचिन्ह आहे. वाटतंय आम्हाला, पण या हसण्याच्या गोष्टी राहिल्या नाही. हे फटकावलेच पाहिजे. कोण कोणावरचा विचार करतो. एक वाक्य सांगा. 50 वर्षात आपण दुःख भोगलं नव्हतं एवढं दुःख मागच्या 6 महिन्यात भोगलंय ना. ऐका बारीक. 50 वर्षात स्टेजवर आणि खाली बसलेले जेवढे लोक आहे कीर्तनाला, प्रत्येकानं 3 महिन्यापूर्वी एक जवळचा माणूस गमावलाय. कुणाची तरी आई गेली, कुणाचा तरी बाप गेलाय, कुणाचा तरी भाऊ गेलाय, कुणाचा तरी मित्र गेलाय. कपाटभर नोटा होत्या घरात. कपाट उघडायला माणसं राहिले नाहीत. आई बापाचा आधार मुलं गेलीत. ज्या झाडाखाली बसून आयुष्य काढायचं होतं ते झाडं तो बसलंय. आणि आपण अनुभव घेतलाय. पाणी पाजायला कोणी नव्हतं, प्रेत पेटवायला कोणी नव्हतं. हा अनुभव आपण घेतला नाही. अरे प्रेत पेटवायला पोरगा नव्हता, रडायला बायको नव्हती, का जाळायला माणसं नव्हती. एका गावानं 50 प्रेत जाळली 2 महिन्यात. नाही जाळली. आणि मग 1-2 मिनिटं मी वेळ घेतो, तुम्ही फक्त मला उत्तर द्या. एवढा झटका देवाने दिला. बसलेल्या माणसांनी वागण्यात काय बदल केला? काय केला बदल? नोटा जाग्यावर राहिला, जमीन जाग्यावर राहिली. एकुलता एक मुलगा होता, तो प्रेत पेटवायला नव्हता. एकुलती एक बायको तिथं नव्हती. आणि भाऊबंद तर नदीवरच आले नाही. पिंड दान सुद्धा झालं नाही. हा झटका आपण घेतला नाही. मग आपण काय बदल केला? किती जणांनी कोरोना झाल्यापासून भांडण सोडलंय? किती जणांनी दारू प्यायचं बंद केलंय? किती जणांनी मटण खायचं बंद केलंय? करा ना बोटवर. एक वाक्य सांगा, जड जाईल तुम्हाला. कोरोनानं माणसं मेल्याचं अजिबात कुणाला दुःख झालं नाही. त्यांची इस्टेट मिळाली नाही याचं दुःख आहे. आज बसलेल्या प्रत्येक माणसाच्या घरात कोरोनानं माणसं गेली ना, मेले ना, त्यांच्या इस्टेटीवरून वाद चालू आहेत प्रत्येकाच्या. आज माझ्या सगट काय मत आहे तुमचं? माणसं मेल्याचं कुणाला दुःख आहे आणि कोण खेद करायला मोकळा आहे? आज सगळी माणसं पैशासाठी जगू राहिली. इस्टेटीला काय आग लावता? काय करायचं इस्टेटीचं करायचं काय? एकुलत्या आईचा एकुलता एक मुलगा जर कोरोनाने गेला तर तिच्या सुनबाईने 15 दिवसामध्ये तिची मुलं घेऊन तिच्या बापाच्या घरी निघून गेली. पण तिने 9 महिने कुशीत वागवलेल्या मुलाचा विचारच केला नाही. त्या आईला तुम्ही आधार द्यायला लागत होता. त्या आईला तुम्हाला आधाराची गरज होती ना. अरे काही झालं तर त्या आईच्या पोटचा गोळा गेलाय. पण बायको म्हणून त्या बाईला 15 दिवस सुद्धा काही वाटलं नाही. काय मत आहे तुमचं? घेऊन गेले मुलं. आणि तिचा बाप फोन करतोय, इस्टेटीची वाटणी करून घ्या, आम्हाला मुलीचं दुसरं लग्न करायचं आहे. नुसतं करायचं नाही, केले मागच्या आठवड्यात. मग आता मला तुम्ही निवांत उत्तर द्या. बसलेली माणसं, पती गेलं तर जर पत्नीला दुःख नाही, भाऊ गेलं तर जर भावाला दुःख नाही, बाप गेलं तर जर बापाला दुःख नाही, तर ह्या जगात राहिले काय? तिकडं नका शिदू. आणि हे सावरण्याची गरज आहे. कोरोनामध्ये माणसं मेल्याचं दुःख नाही झालं. पैशासाठी जीव देऊ नका. नका करू